नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 100% परफेक्ट असा डोसा, जो तुटणार नाही, तव्याला चिकटणार नाही, शिवाय डोसा करताना तवा तापण्याचं योग्य प्रमाण. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथं 2 वाटी तांदूळ ठेवले होते भिजत 1 दिवस, आणि इथं 1 वाटी डाळ भिजत ठेवले. चांगलं भिजले गेले हे दोन्ही, आणि हे आपण मिक्सरमधून थोडं थोडं बारीक करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे पीठ तयार झालं आहे आपलं. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. आता हे फर्मेंटेशनची इतर टिप आहे की तुम्ही चमच्यानं न हलवता जर हातानं असं एकसारखं हलवत राहिलं एका दिशेने, तर मग पीठ जे आंबतं ते आंबायलासुद्धा मदत होते चांगली. खूप जास्त चांगलं आंबलं जातं पीठ. हे आंबवण्यासाठी आपण झाकून ठेवूया. आणि हे बघा, एवढं फुगून आलं आहे वर की ते पातेल्यातसुद्धा मावत नाही आहे पीठ आपलं. चांगलं आंबलं गेलं आहे. चला तर मग आपण यात थोडं थोडं पाणी करून, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून त्याला चांगलं तयार पीठ करून घेऊया डोशासारखं. पीठ चांगलं एकसारखं हलवून डोसे घालून घेऊया आपण. इथं तवा तापत ठेवला आहे आपण. इथं तवा तापणं खूप महत्त्वाचं असतं. तवा जर योग्य प्रमाणात तापला नाही तर मग आपले डोसे तव्याला चिकटू शकतात आणि मग फाटू शकतात. त्यामुळं तवा ठेवल्यावर आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन थोडंसं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा तवा, आणि नंतर मग तेल टाकून सगळीकडं तेल पुसून घ्यायचं. आणि योग्य प्रमाणात तवा तापला की मग आपण हे छोटे छोटे डोसे घालून घेऊया तव्यावर. थोडंसं वरून झाकण ठेवायचं. एक 5 मिनिटांनी उघडून बघूया आपण. खूप वेळ नाही लागत, फक्त तवा तापला की मग आपले डोसे पटापट तयार होतात एक एक. हे बघा, चांगलं तयार झालं आपला डोसा. कढईने तेल घालून घेऊया आपण सगळीकडून, म्हणजे त्याच्या कडा सुटल्या जातील व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे छान कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे आपला. मागूनही आपण चांगला भाजून घेऊ, किंवा नाही भाजलं तरी चालतंय, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. पाठीमागून पण छान भाजून घेऊया आपण. पलटलंय. पिठाचं योग्य प्रमाण आणि तव्याचं तापण्याचं योग्य प्रमाण असेल तर अशा प्रकारे डोसे छान कुरकुरीत होतात. हे बघा, तयार झालं आहे. आणि अशाच प्रकारे आपण सगळे डोसे तयार करून घेऊयात. इथं फर्मेंटेशनची सुद्धा टीप फॉलो केली तर पीठ चांगलं आंबलं जातं आपलं. हातानं चांगलं पीठ हलवलं की ते चांगलं फर्मेंट होतं. हे बघा, तयार झालेत आपले कुरकुरीत असे डोसे. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.